नमस्ते विद्यार्थी मित्र. आपण उद्योग हा पाठ पाहतो. उद्योगामध्ये या ठिकाणी आपण उद्योगधंद्याची नावं किंवा शेतीमालावर आधारित असणारे उद्योग, प्राथमिक उद्योग अशा पद्धतीनं त्यावर प्रक्रियावर आधारित उद्योग हे घटक अभ्यासलेले आहेत. त्याचबरोबर उद्योगांच्या स्थानिकीकरणाचे घटक आणि लोहपोलाद, वस्त्रनिर्मिती, साखर निर्मिती हे उद्योग व्यवसाय तयार करण्यासाठी कोणत्या घटकांची यादी करावी लागेल, आपल्याला आवश्यक घटकांची यादी कशा पद्धतीची करावी लागेल हे सुद्धा आपल्याला विचारलेलं आहे. हा भाग आपण पाठीमागं घेतलेला आहे. आता या ठिकाणी त्यासाठी लागणाऱ्या सुविधा कोणत्या असतात किंवा त्या उद्योगांचं स्थानिकीकरण याचं सुद्धा आपण निरीक्षण केलेलं आहे. या ठिकाणी उद्योगांचे स्वरूपानुसार वर्गीकरण केलेलं आहे. तर उद्योगांचं स्वरूपानुसार वर्गीकरण काय आहे हा प्रकार, तर त्यामध्ये लघु उद्योगामधील प्रकार, त्यानंतर मध्यम उद्योग, अवजड उद्योग म्हणजेच मोठे उद्योग असे उद्योगांचे काय केलेले आहेत, स्वरूपानुसार प्रकार केलेले आहेत. आता लघु उद्योगामध्ये काय येतात, कोणते उद्योग येतात, तर मातीची भांडी बनवणे, बेकरी इत्यादी छोटे छोटे जे उद्योग असतात त्यांना आपण लघु उद्योग म्हणतात, की त्यांना मजूर पुरवठा कमी लागतो, त्याचबरोबर भांडवल कमी लागतं, जागासुद्धा कमी लागते, तर अशांना लघु उद्योग असं म्हणायचं. मध्यम उद्योग म्हणजे फळ प्रक्रिया असतील उद्योग, गुऱ्हाळ असेल किंवा आणखी काही शेतीमालावर आधारित छोटे छोटे काही उद्योग आहेत, त्याला मध्यम उद्योग असे म्हटलं जातं. अवजड उद्योग म्हणजे मोठे उद्योग, सिमेंट कारखाना, साखर कारखाना, लोह पोलाद इत्यादी. आता आपल्या परिसरात कोणता उद्योग स्थापन करणे फायदेशीर होईल हे सुद्धा आपल्याला सांगता आलं पाहिजे. समजा शेतीचे व्यवसाय त्यावर किंवा ऊस पिकत असेल चांगल्या पद्धतीचा, कापूस पिकत असेल किंवा तेल बियाणे अशा पद्धतीचे असतील, तर त्या ठिकाणी ऊसाचं क्षेत्र जास्त असेल तर साखर उद्योग आपणाला तो व्यवसाय चांगल्या पद्धतीचा करता येईल. त्याचबरोबर समजा कापसाचं पीक त्या ठिकाणी जास्त निघत असेल तर त्या परिसरामध्ये सूतगिरण किंवा वस्त्रनिर्मिती अशा पद्धतीचे उद्योग निर्माण करता येते. आता तुमच्या परिसरातील कोणत्याही एका उद्योगाची माहिती पुढील प्रश्नाच्या आधारे मिळवा. या ठिकाणी उद्योगाचे नाव लिहायचं. आपल्या परिसरात तर साखर कारखाना आहे, समजा साखर कारखाना, मालकाचे नाव, त्या कारखान्याच्या मालकाचं नाव लिहायचं, किती कामगार काम करतात, कोणता कच्चा माल वापरतात, कोणता माल तयार केला जातो, कारखान्याच्या परिसरात प्रदूषण पातळी कमी होण्यासाठी कोणते उपाय केले आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी असे उद्योग व्यवसाय चालतात त्या ठिकाणी प्रदूषण असतं, तर हे प्रदूषण कमी करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात त्यासुद्धा आपण लिहिल्या पाहिजेत. तुम्ही तुमच्या उद्योगाच्या माध्यमातून समाजासाठी काय करता, आपण या उद्योगाच्या माध्यमातून ह्या समाजासाठी आपण काय केलं पाहिजे किंवा काय करतो, लोकांना कामधंदा असेल, त्यांच्या सोयीसुविधा असतील, शाळा असतील, आरोग्याच्या सुविधा असतील, रस्ते असतील, तर त्या लोकांसाठी आपण काय करतो. त्याचबरोबर भौगोलिक स्पष्टीकरण. पुढील तिन्ही चित्रे उद्योग व संकल्पनेशी निगडीत आहे. आता या ठिकाणी दिलेल्या चित्रातील उद्योग ओळखा. या उद्योगासाठी अनुकूल स्थानिक कोणते आहेत ते सांगा. आता या ठिकाणी ही चित्र मोठी इमारत दिलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी प्रक्रियावर आधारित उद्योग आहेत, दूध संकलन वगैरे काहीतरी केलेलं आहे बघा. या ठिकाणी आहेत, परंतु त्यांचे कार्यस्वरूप भिन्न आहे. या उद्योगात कच्चा माल, मनुष्यबळ, भांडवल, जागा इत्यादी घटकांची आवश्यकता आहे. या उद्योगाच्या स्वरूपावरून उद्योगधंद्याचे वर्गीकरण करता येईल. अनेक वेळा एका उद्योगातील पक्का माल दुसऱ्या उद्योगाचा कच्चा माल म्हणून वापरला जातो. उदाहरणार्थ साखर कारखान्यात तयार झालेली साखर गोड पदार्थ म्हणून वापरले जाते. तर या ठिकाणी अ चित्रातील उद्योगाचे नाव सांगा. अ आणि आ उद्योगात काय फरक वाटतो. ई चित्रातील उद्योगात कोणते वेगळेपण आहे. चित्रातील उद्योगांचे प्रकार ओळखा. अशा उद्योगांची आणखी नावे सांगा. आता बरे जमते का, तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे
उद्योगधंद्यासंदर्भाने तक्ता पूर्ण करा. आता या ठिकाणी उद्योग दिलेला आहे, प्रकार दिलेला आहे, कच्चा माल दिलेला आहे. लोखंडी सळई तयार करणे. आता हा उद्योगाचा प्रकार कोणता? लोह पोलाद उद्योग. कच्चा माल काय आहे? यात लोखंड आहे, लोह आहे, कोळसा आहे, दगडी चुनखडक आहे, मेणबत्ती तयार करणे, फर्निचर बनवणे, कागद तयार करणे, औषधी तयार करणे, साखर निर्मिती, गूळ निर्मिती गूळ निर्मिती. तर हे जे उद्योग आहेत, हे उद्योगाचे प्रकार कोणते आहेत? आता अगरबत्ती बनवणे हा लघु उद्योग आहे. त्यासाठी लागणारा कच्चा माल, त्यासाठी लागणारी जी काही पावडर आहे, सुगंधी द्रव्य आहे, कच्चा माल, यासाठी इथं लिहायचं आहे. तर हा पापड तयार करणे हा लघु उद्योग आहे. तर या लघु उद्योगासाठी काय आवश्यक लागतं? मजूर किती लागतात? कच्चा माल काय लागतो? हे आपण सुद्धा लिहिलं पाहिजे. बिस्किट, जाम व जेली कारखान्यात कच्चा माल म्हणून वापरले जाते. तसेच लोह पोलाद उद्योगात तयार होणारा लोखंडी सळ्या व पत्रे हा माल अभियांत्रिकी, लोखंडी फर्निचर इत्यादी उद्योगात कच्चा माल म्हणून वापरला जातो. त्यानंतर कृषीवर आधारित उद्योग. भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेतीवर आधारित जे उद्योगधंदे आहेत, यात काय म्हटलेलं आहे? तर भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतात कृषी उत्पादनात विविधता आढळते. त्यामुळे विविध प्रकारचे कृषी आधारित उद्योग उदयाला आले आहेत. या उद्योगाबरोबर कृषी क्षेत्रातून उत्पादित होणाऱ्या उत्पादनावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचा विकास झाला आहे. यामध्ये दुग्ध व्यवसाय, फळ प्रक्रिया, अन्न प्रक्रिया, गुऱ्हाळ इत्यादीचा समावेश होतो. आता यामध्ये हा जो आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि प्रधानामध्ये कृषी उत्पादनात विविधता आहे. एकाच प्रकारचं कृषी उत्पादन आढळत नाही. वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या काय आहे शेतीमाल उत्पादित होतो. त्यामुळे विविध प्रकारचं कृषी आधारित उद्योग उदयाला आले आहेत. या उद्योगाबरोबर कृषी क्षेत्रातून उत्पादित होणाऱ्या उत्पादनावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचा विकास झाला आहे. यामध्ये दुग्ध व्यवसाय असतील, फळ प्रक्रिया, अन्न प्रक्रिया, गुऱ्हाळ इत्यादीचा समावेश होतो. आता कृषीवर आधारित उद्योग सर्वत्र स्थापन झाले आहेत. वस्त्र उद्योग, साखर उद्योग यासारख्या कृषीवर आधारित अवजड उद्योगांचा विकास झालेला आहे. आता त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे औद्योगिक विकास. आता या ठिकाणी औद्योगिक विकासामध्ये कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासात उद्योगांच्या निर्मिती आणि विकासास महत्त्वाचे स्थान असते. काय म्हटलेलं आहे? कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासात उद्योगाच्या निर्मिती आणि विकासास महत्त्वाचे स्थान असते. देशातील नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी व दरडोई उत्पन्नात वाढ होण्यासाठी औद्योगिकरणाचा विकास होणे आवश्यक आहे. देशातील नागरिकांना रोजगार मिळतो. कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासात उद्योगाच्या निर्मिती आणि विकासास महत्त्वाचे असे स्थान असते. देशातील नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी व दरडोई उत्पन्नात वाढ होण्यासाठी औद्योगिकरणाचा विकास होणे आवश्यक आहे. देशातील नागरिकांना रोजगार मिळतो. देशातील नागरिकांना काय मिळतो? रोजगार मिळतो. या ठिकाणी आपल्याला उदाहरण दिले आहे. या ठिकाणी गुऱ्हाळाचं चित्र दिलेलं आहे. गुऱ्हाळ कशा पद्धतीनं गूळ तयार केला जातो. त्याचबरोबर हा तेलघाणा आहे, तेल निर्मिती करण्यासाठी. त्याचबरोबर इथं फळ प्रक्रियेवर आधारित उद्योग आहे, डाळ मिल आहे या ठिकाणी. अशा पद्धतीचे हे उद्योग आहेत. आता देशातील नागरिकांना रोजगार मिळतो, त्यांचे राहणीमान उंचावते, देशाचे दरडोई उत्पन्न वाढते. आणि असा हा औद्योगिक विकास जर झाला तर त्यांचे राहणीमान काय होतं? उंचावतं. त्यांचं दरडोई उत्पन्न हे वाढतं. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात भर पडते आणि स्थूल राष्ट्रीय जे उत्पन्नात आहे ते भर पडते. देशाच्या पक्क्या मालाच्या निर्यातीत वाढ होते. देशाच्या पक्का जो माल आहे त्याची निर्यात केली जाते. देशाला राष्ट्रीय उत्पन्न मिळतं आणि त्यामुळं परकीय चलनाची गंगाजळी वाढते. अशा अनेक कारणासाठी देशात औद्योगिकरणाला चालना मिळते आणि अशाच अनेक कारणामुळे देशाला काय होतं? एक परकीय चलन चांगल्या पद्धतीचं आपल्या देशाला मिळू शकतं. शासनाकडून उद्योगांना चालना देण्यासाठी आणि प्रदेशातील कार्यक्षम लोकसंख्येला रोजगार मिळवण्यासाठी औद्योगिक क्षेत्राची निर्मिती केली जाते. तर शासनाकडून उद्योगांना चालना देण्यासाठी आणि प्रदेशातील कार्यक्षम लोकसंख्येला रोजगार मिळवण्यासाठी औद्योगिक क्षेत्राची निर्मिती केली जाते. देशाच्या आर्थिक विकासात उद्योगाचे स्थान महत्त्वाचे आहे. तर
जर का देशाचा किंवा राष्ट्राचा आर्थिक विकास साधायचा असेल आपणाला किंवा त्याची प्रगती, आपल्या राष्ट्राची प्रगती करायची असेल, तर उद्योगाचे स्थान खूप महत्त्वाचे असतं. त्यामुळे सर्वच देशात औद्योगिक विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. तर संपूर्ण कुठल्याही देशामध्ये औद्योगिक विकास हा झालाच पाहिजे आणि हा विकास करण्यासाठी, औद्योगिक विकास करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. यासाठी विशेष औद्योगिक क्षेत्राची निर्मिती केली जाते. या क्षेत्रातील उद्योगांना वीज, पाणी, कर यामध्ये विशेष सवलती दिल्या जातात. तर ज्या ठिकाणी असे औद्योगिक विकास होतात त्या ठिकाणी वीज असेल, पाणी असेल, तिथले कर असतील यामध्ये विशेष सवलती दिली जातात आणि त्या ठिकाणी औद्योगिक विकास घडवून आणले जातात. त्यानंतर महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ, ज्याला आपण MIDC म्हणतो. तर MIDC म्हणजे काय आहे पहा, तर मराठीत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ असं म्हटलं जातं. महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन असं त्याचा अर्थ आहे. तर महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारने 1 ऑगस्ट 1962 रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करून त्यामार्फत प्रत्येक जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्राची निर्मिती केली आहे. तर काय केलेलं आहे, तर 1 ऑगस्ट 1962 रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केलेली आहे. एक महामंडळ आहे ते आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये काय केलेलं आहे, औद्योगिक क्षेत्राची निर्मिती केलेली आहे. तर यामधून उद्योगाचे राज्यभर विकेंद्रीकरण होणे अपेक्षित आहे. महाराष्ट्राप्रमाणेच देशातील इतर राज्यातही अशी मंडळे आहेत. या क्षेत्रात प्रामुख्याने एकमेकांना पूरक असलेले उद्योग वसलेले आढळतात. याशिवाय स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतो. अशा ठिकाणी उद्योगांना आवश्यक अशा वेगवेगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. तर अशा या क्षेत्रामध्ये स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतो. अशा ठिकाणी उद्योगांना आवश्यक अशा वेगवेगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात असतात. त्यानंतर आकृती 8.7 मधील मुद्द्यांचा अभ्यास करून त्यांचे उद्योगाच्या अनुषंगाने फायदा आणि समस्या या 2 गटात वर्गीकरण करा. आकृती 8.7 याचं काय करायचं, आपण निरीक्षण करायचं आहे आणि फायदा आणि काय म्हटलेलं आहे, समस्या या 2 गटात वर्गीकरण करायचं. पाहता या ठिकाणी हे जे आपण चार्ट दिले आहे, या ठिकाणी रोजगार, शेतीचा विकास होतो, वन प्रदेशाचा ऱ्हास, लोकसंख्या म्हणजे समस्या एका बाजूला घ्यायच्या आणि फायदे एका बाजूला घ्यायचे. आता ज्या ठिकाणी औद्योगिक विकास होतो त्या ठिकाणी रोजगार मिळतो, हे फायद्यामध्ये आलं. शेतीचा विकास होतो, वन प्रदेशांचा ऱ्हास होतो, हा तोटा झाला किंवा नुकसान झालेलं आहे. त्यानंतर लोकसंख्या त्या ठिकाणी वाढलेली असते, वस्तूंच्या स्थिर किमती राहतात, हा एक फायदा होतो. त्याचबरोबर कुशल मनुष्यबळ, मजूर पुरवठा, प्रदूषण हा एक समस्या निर्माण होते. त्यानंतर राहणीमान उंचावतं, हा फायदा होतो. बाजारपेठ फायदा आहे. वाहतूक सोयीचा विकास होतो, दळणवळणाचा, ही फायद्यामध्ये ह्या गोष्टी येत असतात. सांस्कृतिक विकास होतो, साक्षरता, झोपडपट्टी, मुबलक पाणी, अखंडित वीज पुरवठा. आता दारिद्र्य जे आहे ते काय होणार आहे, त्याची समस्या निर्माण होणार आहे. तर असं आपल्याला वर्गीकरण 2 कॉलममध्ये करता येतं. तर औद्योगिक विकासामुळे अनेक फायदे होतात, त्याचबरोबर औद्योगिकरणाच्या काही समस्याही आहेत. औद्योगिकरणामुळे एखाद्या प्रदेशात युवकांना रोजगार मिळतो, तसेच दरडोई उत्पन्न वाढण्यास मदत होते. कृषीप्रधान देशाच्या आर्थिक विकासासाठी शेती उत्पादनावर आधारित उद्योगधंदे निर्माण होणे आवश्यक असते. अशा उद्योगामुळे शेती आणि देशाचा आर्थिक विकास होत असतो, जनतेचे राहणीमान उंचावते. काय म्हटलेलं आहे, तर औद्योगिक विकासामुळे अनेक फायदे होतात, त्याचबरोबर औद्योगिकरणाच्या काही समस्याही निर्माण होतात. जसे फायदे होतात तसे समस्याही निर्माण होत असतात. औद्योगिकरणामुळे एखाद्या प्रदेशात युवकांना रोजगार मिळतो, तसेच दरडोई उत्पन्नसुद्धा त्यांना वाढण्यास मदत होते. कृषीप्रधान देशाच्या आर्थिक विकासासाठी शेती उत्पादनावर आधारित उद्योगधंदेही निर्माण होतात आवश्यक असते. अशा उद्योगामुळे शेती आणि देशाचा आर्थिक विकास होत असतो आणि त्यांचे राहणीमान उंचावते. आता जो पुढचा मुद्दा आहे माहिती तंत्रज्ञान उद्योग, तो आपण उद्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ. तोपर्यंत धन्यवाद.
झालेला भाग हा वाचून काढायचा आहे. हे उद्योग समजावून घ्यायचे आहेत. थँक्यू.